26/11 तब्बल 175 जणांसाठी कर्दनकाळ ठरलेला आजवरचा देशातला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला। त्या मृत लोकांमध्ये महाराष्ट्राच्या अँटी टेररिस्ट स्क्वॉडचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील शहीद झाले होते। त्यापैकी एक होते हेमंत करकरे। दरम्यान कसाब आणि त्याचा साथीदार इस्माईल या दोघांनी करकरे, कामटे आणि साळसकर यांच्या गाडीवर गोळ्या झाडल्या आणि त्यात त्यांना वीरमरण आलं असं सरकारकडून सांगण्यात आलंय। पण 2009 साली करकरे यांचे सहकारी आणि IPS SM मुश्रीफ यांनी हू किल्ड करकरे द रिअल फेस ऑफ टेररिझम इन इंडिया नावाचे एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकानं संपूर्ण देशात खळबळ माजवली। त्यात त्यांनी करकरे यांना पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी नाही तर भारतातल्याच काही कट्टरतावादी विचारसरणीच्या लोकांनी गोळ्या घातल्या होत्या असा काही तथ्यांच्या आधारे दावा केलाय। मुश्रीफ यांच्या मते तेव्हा करकरे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या मुळाशी पोहोचले होते आणि 3 मिस्टेरियस लॅपटॉप त्यांच्या हाती लागले होते। त्या लॅपटॉपमधली माहिती, रेकॉर्डिंग्स, व्हॉइस मेसेजेस पब्लिक होऊ नयेत म्हणून त्यांच्या मृत्यूचा घाट घातला गेला असंही मुश्रीफ यांनी पुस्तकात मत व्यक्त केलंय। दरम्यान त्या लॅपटॉपमध्ये काय होतं, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण नेमकं काय, हा सुद्धा खोल तपासाचा विषय आहे। पण तुर्तास आपण हेमंत करकरे यांच्या मृत्यूबद्दल बोलू, कारण त्या पुस्तकामुळे करकरे यांच्या हत्येचं गूढ आणखीनच वाढलंय। आजच्या व्हिडिओत आपण ऑफिशियल रेकॉर्डवर नोंद झालेला करकरे यांच्या मृत्यूचा रिपोर्ट आणि मुश्रीफ यांनी पुराव्याद्वारे मांडलेली थेरी या दोन्हींचा आढावा जाणून घेणार आहे। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, सुरुवातीला आपण 26/11च्या घटनेमध्ये सुरक्षा यंत्रणा कशा फेल ठरल्या याबद्दल जो राम प्रधान इन्क्वायरी कमिशननं रिपोर्ट बनवला होता त्याची माहिती घेऊ। तो रिपोर्ट प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार आणि काही पोलीस अधिकाऱ्यांचा जबाब घेऊन नोंदवण्यात आला होता। त्या रिपोर्टमध्ये जो घटनाक्रम सांगितलाय तो असा: 26 नोव्हेंबर 2008 रोजी रात्री 9:30 वाजता मुंबईच्या CST रेल्वे स्टेशन, नरिमन पॉइंट, ताज हॉटेल, कामा हॉस्पिटल, रंगभवन रोड लेन अशा विविध ठिकाणी आतंकवादी हल्ला झाल्याची बातमी पोलिसांना मिळाली। तो हल्ला 29 नोव्हेंबर पर्यंत सुरू होता। टीव्हीवर त्या संपूर्ण हल्ल्याचं कव्हरेज दाखवण्यात आलं होतं। दरम्यान घटनेची खबर मिळताच हेमंत करकरे त्यांचं बुलेट प्रूफ जॅकेट घालून घटनास्थळी जाण्यास निघाले। वाटेत त्यांना वॉकीटॉकीवरून पुन्हा खबर मिळाली की कामा हॉस्पिटलमध्ये गोळीबार सुरू झालाय आणि तिथं ACP सदानंद दाते पूर्णपणे घायाळ अवस्थेत पडलेत। त्यानंतर तातडीनं करकरे यांनी कामा हॉस्पिटलचं मागचं गेट गाठलं। तिथं त्यांना अशोक कामटे, विजय साळसकर हे अधिकारी आणि इतर 2 पोलीस कॉन्स्टेबल भेटले। त्यांच्यात काहीतरी डिस्कशन झालं आणि त्यांनी रंगभवन लेनच्या रोडनं जाऊन कामा हॉस्पिटलच्या पुढच्या गेटपर्यंत जायचं ठरवलं। त्यानंतर पॉलीस गाडीत बसून करकरे, कामटे, साळसकर आणि 2 पोलीस कॉन्स्टेबल निघाले। दरम्यान ते जेव्हा रंगभवन रोडला पोहोचले तेव्हा वाटेत लपून बसलेल्या 2 आतंकवाद्यांनी अचानक त्यांच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार केला आणि प्रत्युत्तरात कामट्यांनी सुद्धा त्या आतंकवाद्यांवर गोळ्या झाडल्या। त्यापैकी एकाला 2 गोळ्या हाताला लागल्या सुद्धा, तो होता कसाब। आणि नंतर गाडीतून होणारा गोळीबार थांबलाय हे लक्षात आल्यावर ते आतंकवादी गाडीजवळ गेले आणि त्यांनी मृत पोलीस अधिकाऱ्यांच्या बॉड्या गाडीतून बाहेर टाकून दिल्या आणि गाडी घेऊन CSTच्या दिशेने निघून गेले। त्यामध्ये फक्त कॉन्स्टेबल अरुण जाधव वाचले। त्यांनी त्यांच्या जबाबात या घटनेचं वर्णन केलंय। अशा पद्धतीनं करकरे यांना वीरमरण आल्याचं सरकारी रिपोर्ट सांगतो। पण त्यावर पहिल्यांदा प्रश्नचिन्ह निर्माण केलं मुश्रीफ यांच्या हू किल्ड करकरे आणि अशोक कामटे यांच्या पत्नी विनीता कामटे यांच्या टू दी लास्ट बुलेट या पुस्तकांनी। त्यापैकी IPS अधिकारी SM मुश्रीफ यांनी काही तत्कालीन न्यूज आर्टिकल्स, त्यांच्या कॉन्टॅक्ट थ्रू वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांमधून कलेक्ट केलेल्या तथ्यांच्या आधारे करकरे यांच्या मृत्यू प्रकरणावर शंका उपस्थित केल्यात। त्यांच्या पुस्तकानुसार करकरे यांची हत्या पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी नाही तर त्या हल्ल्याचा फायदा घेऊन महाराष्ट्रातल्याच काही लोकल कट्टरतावाद्यांनी घडून आणल्याची शक्यता आहे। कारण करकरे यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट असा सांगतो की करकरे यांची हत्या कसाब आणि इस्माईलकडे असणाऱ्या बंदुकींच्या गोळ्यांनी झाली नाही। मग अँटी टेरर कोर्टाचे जज ML तेहलानी यांनी सुद्धा त्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवरून मुंबई पोलिसांना धारेवर धरलं होतं की करकरे यांना लागलेल्या गोळ्या आणि कसाब किंवा इस्माईलच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळ्या एकच आहेत हे का प्रूफ होऊ शकलं नाही। असो, आता आपण थोडं मागं जाऊया। 25 नोव्हेंबर 2008 म्हणजेच हल्ल्याच्या आधीचा दिवस। त्या दिवशी भारतातल्या प्रत्येक न्यूज चॅनलवर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची चर्चा सुरू होती, ज्याचा तपास हेमंत करकरे करत होते आणि त्यांचा तपास शेवटच्या टप्प्यात आला होता।
आता मिळालेल्या लॅपटॉप त्यातील रेकॉर्डिंगच्या आधारे हेमंत करकरे उद्या कुणाला अटक करणार अशा बातम्या सुरू होत्या. दरम्यान 26 तारखेला ही सकाळपासून टीव्हीला त्याच बातम्या सुरू होत्या. पण रात्री अचानक 9:30ला बातमी येते की मुंबईवर आतंकवादी हल्ला झालाय आणि त्याच्या काही तासानंतर हेमंत करकरे शहीद झाल्याची बातमी झळकू लागते. आता ते मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण नेमकं काय होतं ते आपण थोडक्यात समजावून घेऊ. 29 सप्टेंबर 2008 रोजी 3 बॉम्बस्फोटांनी गुजरातमधील मोडासा आणि महाराष्ट्रातील मालेगाव पुरतं हादरलं होतं. त्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. तो हल्ला उजव्या विचारसरणीच्या अभिनव भारत संघटनेच्या कट्टरतावाद्यांनी घडवून आणला होता असा ATSनं तपासादरम्यान दावा केला होता, ज्यामध्ये इंडियन आर्मीचे काही निवृत्त अधिकारी आणि एका BJP नेत्याचा समावेश होता. बॉम्बस्फोटाप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याच्या गृह मंत्रालयानं दुसऱ्याच दिवशी हा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे म्हणजेच ATSकडे सोपवला. हेमंत करकरे या पथकाचे प्रमुख होते. त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या तपासात संशयित म्हणून विद्यमान खासदार आणि BJP नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं नाव समोर आलं होतं. त्या पथकानं प्रारंभी प्रज्ञासिंह यांच्यासह काही संशयितांना अटक केली. नंतर त्या गुन्ह्यात काही निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचं तपासात समजलं. त्यानुसार माजी लेफ्टनंट कर्नल श्रीकांत पुरोहित, माजी मेजर रमेश उपाध्याय आणि समीर कुलकर्णी यांना अटक करण्यात आली होती. प्रज्ञा पुरोहित आणि उपाध्याय हे त्या गटाचे मेन सूत्रधार असल्याचं आणि स्फोटात वापरलेली दुचाकी ही प्रज्ञासिंह यांचीच असल्याचा दावा ATSनं केला होता. तेव्हाच पहिल्यांदा ATSकडून हिंदू दहशतवाद या शब्दाचा उल्लेख करण्यात आला होता आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण हे त्या दहशतवादाचा भाग होता असंही सांगण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार कर्नल श्रीकांत पुरोहितनं त्या बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आणि त्यासाठी 2003-04 मधलं RDX वापरल्याचा आरोप आहे. त्या कर्नल पुरोहितचा संबंध अभिनव भारत नावाच्या हिंदुत्ववादी संघटनेशी आहे असा खुलासा ATSकडून करण्यात आला होता. तसंच पुरोहितनं कथित हिंदू राष्ट्र संकल्पनेसाठी वेगळा ध्वज, वेगळं संविधान तयार केलं असाही दावा काहींनी केला होता. मुस्लिम समाजानं जो अत्याचार केला त्याला उत्तर देण्यासाठी कर्नल पुरोहितनं स्फोटकं जमवली असाही आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. पुढे ATSच्या तपासात कर्नल आदित्य धर, काश्मीर शारदा पीठाचे शंकराचार्य दयानंद पांडे, सुधाकर चतुर्वेदी, माजी BJP खासदार BL प्रसाद शर्मा, अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर RP सिंग यांचीही नावं समोर आली होती. काही रिपोर्ट्सनुसार त्या सर्वांना सोबत घेऊन कर्नल श्रीकांत पुरोहित यानं 26 जानेवारी 2008 रोजी हरियाणाच्या फरीदाबादमध्ये कथित हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावरून एक सिक्रेट मीटिंग केली होती. तेव्हाच देशात वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचं प्लॅनिंग झाल्याचं बोलण्यात येतं. त्यासाठीच त्यांना अटक करून त्यांच्यावर मकोका अंतर्गत आरोप लावण्यात आले होते. पण 2014 नंतर देशात सत्ता बदल झाला आणि बऱ्याच गोष्टी बदलल्या. त्यापैकी एक म्हणजे अपुऱ्या पुराव्याअभावी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील अभिनव भारत संघटनेच्या कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांच्यासह 11 जणांवरील मकोका अंतर्गत करण्यात आलेले आरोप एका विशेष न्यायालयानं हटवले होते. 2016 मध्ये राष्ट्रीय तपास संस्था NIA ने साध्वी प्रज्ञांना क्लीन चिट दिली, परंतु न्यायालयानं त्यांना दोषमुक्त केलं नाही. आज मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सगळे आरोपी बाहेर आहेत. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर तर भाजपच्या विद्यमान खासदारही आहेत. असो तर ATSच्या तपासादरम्यान हेमंत करकरे यांनी मालेगाव बॉम्ब हल्ल्यात वापरलेल्या मोटारसायकलच्या मालकाचा माग काढला तेव्हा ती मोटारसायकल साध्वी प्रज्ञा यांची असल्याचं समोर आलं होतं. तेव्हाच मग मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी हे स्फोट घडवून आणणाऱ्या हिंदू अतिरेकी गटाचा भाग असल्याचा आरोपही ATSने केला होता. इतकंच नाही तर 2003 ते 2008च्या दरम्यान समझोता एक्सप्रेस, मक्का मस्जिद आणि हैदराबादसह 17 ठिकाणी मुस्लिम बहुल एरियात जे बॉम्ब हल्ले झाले होते त्यामागं ही तीच अभिनव भारत संघटना असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यासंबंधी दुजोरा देणारे 3 लॅपटॉप हेमंत करकरे यांच्या हाती लागले होते, ज्यामध्ये अभिनव भारत संघटनेच्या कर्नल श्रीकांत पुरोहितनं कोणाकोणाशी काय काय संवाद साधलेत त्याचं रेकॉर्डिंग होतं. तेच पब्लिक करून दुसऱ्या दिवशी हेमंत करकरे कोणाला अटक करणार याच्या चर्चा टीव्हीवर सुरू होत्या. पण अचानक 26 तारखेला रात्री मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची बातमी समोर आली आणि हेमंत करकरे यांना त्यात वीरमरण आलं. दरम्यान SM मुश्रीफ यांनी पुस्तकात लिहिल्यानुसार 26/11 रोजी 2 टीम काम करत होत्या.
त्यापैकी ज्यांनी सर्वात जास्त नुकसान केलं ते पाकिस्तानातून आलेले दहशतवादी होते, पण त्यावेळी झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन दुसऱ्याच एका छोट्या टीमनं फक्त CST कामा रंगभवन या 3 सेक्शनवर कारवाई करून करकरे यांची हत्या केली. त्या गटाचा उद्देशच फक्त करकरे आणि त्यांच्या टीमला संपवायचा होता. दरम्यान IB म्हणजेच इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचाही त्या घटनेत मोठा रोल होता, असा आरोप SM मुश्रीफ यांनी त्यांच्या पुस्तकात केलाय. ते म्हणतात 18 नोव्हेंबर 2008च्या दरम्यान अमेरिकेनं भारतीय गुप्तचर संघटना रॉला एक खबर दिली होती की लष्कर-ए-तोयबाचं एक जहाज मुंबईच्या बाजूने निघालंय. त्यानंतर रॉने ही बातमी IBला कळवली आणि इतर यंत्रणांनाही कळवण्यास सांगितलं. दरम्यान IBचे संयुक्त संचालक प्रभाकर आलोक यांनी ती बातमी नेव्ही मुख्यालय आणि तटरक्षक यांच्यापर्यंत पोहोचवली. मुंबई पोलिसांना मात्र दिली नाही. एवढंच नाही तर रॉने IBला त्या लष्कर-ए-तोयबाकडून वापरण्यात येणाऱ्या 35 नंबरांची डिटेल सुद्धा दिल्या होत्या, ज्यापैकी 3 नंबर मुंबई हल्ल्यातील अतिरेक्यांनी वापरल्याचं समोर आलं होतं. पण IBने त्या नंबर्सबद्दलही मुंबई पोलिसांना काही कळवलं नव्हतं. म्हणून IBच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होतं असं मुश्रीफ म्हणतात. मुश्रीफ यांनी महाराष्ट्र टाइम्स आणि इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टचा आधार घेऊन पुस्तकात एक खळबळजनक दावा केलाय. त्यांच्या मते CSTवर जेव्हा रेल्वे पोलीस आणि 2 आतंकवाद्यांमध्ये झटापट झाली होती तेव्हा त्यापैकी एका आतंकवाद्याचा मोबाईल खिशातून खाली पडला होता. पुढे त्या मोबाईलमधील सिम कार्डचा तपास केला तेव्हा असं समजलं की तो नंबर साताऱ्यातील एका मुलाचा होता. पण तो मुलगा म्हणाला माझा मोबाईल हरवला होता. दरम्यान तिथंच BSNLचं आणखी एक सिम कार्ड सापडलं आणि तो नंबर ही साताऱ्यातील दुसऱ्या एका महिलेचा होता. पण तिनंही माझा नंबर माझ्या मुलाकडे असतो असं पोलिसांना सांगितलं होतं. दरम्यान त्या दोन्ही नंबरवरून पाकिस्तानशी संपर्क साधण्यात आल्याचं समोर आलं होतं. पण इंडियन एक्सप्रेसच्या न्यूजनुसार CSTवर जेव्हा कसाब आणि त्याच्या सहकाऱ्यांना हल्ला केला तेव्हा त्यांना कोणालाही फोन करण्यासाठी वेळ मिळाला नव्हता. मग मुश्रीफ असा प्रश्न विचारतात की ते 2 आतंकवादी कोण होते ज्यांनी सातारमधल्या व्यक्तींची सिम कार्ड वापरून लष्कर-ए-तोयबाच्या नेत्यांसोबत संपर्क साधला होता. ते कसाब आणि इस्माईल नव्हते. दुसरी एक संशयास्पद गोष्ट म्हणजे अतिरेक्यांच्या संख्येमध्ये असलेला घोळ. मुंबई क्राईम ब्रांचच्या रिपोर्टनुसार रबरच्या डोंगीतून एकूण 10 आतंकवादी उतरले होते. त्यापैकी 2 हॉटेल ओबेरॉयच्या बाजूने गेले तर 8 बडवार पार्क मच्छीमार कॉलनीच्या बाजूला पुढे सरसावले. पुणे मिररमध्ये एक बातमी झळकली होती. त्या बातमीत अनिता उडैया नावाच्या महिलेची साक्ष छापण्यात आली होती. तिच्या म्हणण्यानुसार त्या दिवशी रबरच्या डोंगीतून फक्त 6 आतंकवादी उतरले होते जे मच्छीमार कॉलनीतून पुढे गेले. त्यानंतर तिला JJ हॉस्पिटलमध्ये अतिरेक्यांची ओळख पटवण्यासाठी नेण्यात आलं होतं. तिथंही तिनं 6 अतिरेक्यांना ओळखलं ज्यांना तिनं पाहिलं होतं. त्यामुळं ते अधिकचे 2 अतिरेकी आधीच प्लॅन केलेले नव्हते ना असा सवालही मुश्रीफ यांनी पुस्तकातून उपस्थित केलाय. दरम्यान करकरे यांनी अंगात जे बुलेट प्रूफ जॅकेट घातलं होतं ते पोस्टमॉर्टमच्या आधीच JJ हॉस्पिटलमधून गायब झालंय जे की अद्याप सापडलं नाहीये. असे अनेक प्रश्न मुश्रीफ यांनी करकरे यांच्या हत्येसंदर्भात उपस्थित केले आहेत आणि कुणाकडेच त्याची ठोस उत्तरं नाहीत. एवढंच नाही तर करकरे यांचे सहकारी शहीद अशोक कामटे यांच्या पत्नी विनीता कामटे यांनी सुद्धा आपल्या पतीच्या हत्येच्या अगोदर नेमकं काय घडलं याची माहिती काढण्यासाठी RTI करून घटनेच्या आधीची कॉल रेकॉर्ड्स मागून घेतली होती. सुरुवातीला त्यांना ती कॉल रेकॉर्डिंग द्यायला यंत्रणांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला नव्हता. पण विनीता यांनी त्यांचे कॉन्टॅक्ट्स वापरून ते ओरिजिनल रेकॉर्डिंग मिळवलं. ते रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर त्यांना खूप काही धक्कादायक घटना समजल्या. त्या सर्व घटनांचा उल्लेख त्यांनी टू द लास्ट बुलेट या पुस्तकात केलाय. तर त्यांच्या मते मेन कंट्रोल रूम पासून कामा हॉस्पिटलपर्यंत जायला विदाऊट ट्रॅफिक फक्त 2 मिनिट लागतात. तो एक असा एरिया आहे जिथं 24 तास पोलीस फोर्स अवेलेबल असते. पण त्या दिवशी करकरे यांनी अतिरिक्त पोलीस फोर्सची मागणी करून सुद्धा कामा हॉस्पिटलच्या बाजूनं पोलीस फोर्स धाडली गेली नाही. इतकंच नाही तर जेव्हा घटना घडली तेव्हा अतिरेक्यांनी अधिकाऱ्यांना गाडीतून बाहेर काढून रस्त्यावर फेकून दिलं होतं. दरम्यानच्या 40 मिनिटात तिथून 3 ॲम्ब्युलन्स गेल्या पण एकाही ॲम्ब्युलन्सनं थांबून त्या अधिकाऱ्यांना उचलण्याची तसदी घेतली नाही. कदाचित त्यांच्यापैकी कुणाचा जीव तेव्हा वाचू शकला असता. दरम्यान 2 वेळा सांगून सुद्धा मुख्य कंट्रोल रूमनं अधिकची कुमक न पाठवणं ही गोष्ट सुद्धा शंकास्पद आहे असं विनीता कामट्यांना वाटतं. या सगळ्या घटनांवरून करकरे यांच्या हत्येबाबत 2 थेरीज तयार झाल्यात आणि त्यावरून सातत्यानं वेगवेगळे निष्कर्ष काढले जातात. त्यापैकी एक जो सर्वज्ञात आहे की आतंकवाद्यांनी करकरे यांच्या गाडीवर गोळीबार केला आणि त्यात त्यांना वीरमरण आलं. तर दुसरी थेरी असं सांगते की करकरे यांच्या हत्येमागं उजव्या विचारसरणीच्या लोकांचा हात होता.
पण जानेवारी 2018 मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं हेमंत करकरे यांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश देण्यास नकार दिला होता. मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी कसाबला फाशी दिली असल्यानं माफ करा, हे प्रकरण आता पुन्हा उघडता येणार नाही असं म्हणत मुंबई हायकोर्टानं याचिका निकालात काढली होती. पण जेव्हा साध्वी प्रज्ञा यांना करकरे यांच्या हत्येबाबत प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा त्यांनी करकरेला माझा शाप लागला, त्यानं मला खूप त्रास दिला, मला खोट्या केसेसमध्ये अडकवलं, मी त्याला म्हटलं होतं की तुझा सगळा वंश पुसला जाईल, त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली असं वादग्रस्त विधान केलं होतं. आता काय खरं आणि काय खोटं हे सत्य तेव्हाच बाहेर येऊ शकतं जेव्हा संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास होईल. पण सध्या तरी कोणत्याच सरकार किंवा विरोधकांची तशी मानसिकता दिसत नाहीये. बाकी तुम्हाला काय वाटतंय? हेमंत करकरे यांच्या हत्येमागं खरंच पाकिस्तानी अतिरेकी होते की मुश्रीफ म्हणतात तसं आतंकवादी हल्ल्याचा फायदा घेऊन भारतातीलच काही कट्टरतावाद्यांनी त्यांचा काटा काढलाय? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष बाह्य यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.